त्याची बातमी आपण बघूयात। विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाणी केली। लोहा मतदारसंघानंतर आता भोकर विधानसभेमध्ये हाकेंकडून तोडपाणी करण्यात आली असं मिटकरी म्हणतात। ऑडिओ क्लिप ट्विट करत मिटकरी यांनी पुन्हा हाकेंवर हा आरोप केलेला आहे। उमेदवारांकडून पैसे घेऊन ओबीसी उमेदवारांना माघार घ्यायला लावली। हाकेंचा काळा पैसा गाडीच्या माध्यमातून बाहेर निघतोय असंही मिटकरी म्हणाले। अजून भुंकला तर दुसरी क्लिप अपलोड करणार असल्याचा इशारा देखील मिटकरींनी हाकेंना दिलाय। ऑडिओ क्लिपची मात्र टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाहीये। खूप मानतो मी, खूप चांगलं काम आज 2 वर्षापासून आम्ही ओबीसीचं खूप मोठं संघटन केलंय। मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका, एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं नसेल तर। त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला। मी त्यांना एवढंच विचारलं की बा तुम्ही का उचलला, तर त्यांचं म्हणणं की जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचं नाही, त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झालं। त्यांनी लढतोय आपण जरांगेनी माघार घेतली म्हणून आपण थांबलेलो नाहीयेत। आपण 16-17 उमेदवार आपले आहेत, आपण लढणार आहोत, आपण लोकांना अपील करणार आहोत, लोकांच्या समोर जाणार आहोत। त्यामुळे त्यांचं काहीतरी अडचण असेल बरं का, पण माझा काही नाही अडचण नाही सर। त्यांनी आर्थिक उलाढाल केली। मी कसा दबाव टाकेन बरं? बरोबर, नाही त्यांनी आर्थिक इश्यू करून गेला, पण त्यांनी कारण वरचे दाखवले। भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षाकडून ओबीसी घटकातला एक उमेदवार उभा केला गेला होता। त्याकरता याने सभा पण घेतल्या होत्या आणि त्यानंतर त्या उमेदवाराला वाढता पाठिंबा भेटेल म्हणून याने तिथल्या संबंधित भोकर विधानसभा मतदारसंघातल्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्याकडून आर्थिक साटलोटं करून मग वेळेवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या संबंधित उमेदवारावर दबाव आणला आणि त्याला तो फॉर्म विड्रॉल करायला लावला। आपल्याला आता 50 लाख 1 कोटी रुपये भेटतात, त्यामुळं ओबीसीच्याच लोकांवर अन्याय करायचा हा याचा धंदा आणि त्यातला पैसा हळूहळू आता बाहेर निघतोय। त्याचंच एक उदाहरण म्हणजे लोकांनी मला दिलेली गाडी, हे जे काय तो सांगतोय त्याचं मूळ कारण असं आहे, भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये त्याने जो विड्रॉल ओबीसी आपल्या बांधवाला करायला लावला आणि प्रहार पक्षाच्या एका उमेदवाराशी जी दगाफटका केला त्याचा आर्थिक लाभ या हाकेला झाला आणि हाक्याचा आता तो काळा पैसा हळूहळू बाहेर निघायला सुरुवात झाली। तो ऑडिओ मी काही मिनिटांपूर्वी टाकलाय, तो परत भुंकला तर दुसरा ऑडिओ मी लगेच टाकेल।